आप कीजिए। आज महाशिवरात्रि शुभ प्रसंगी सर्वप्रथम आप श्री सती स्वामी गुलाम महाराज, सती दगू माता, रामदास जी बाबा याने सतसा प्रणाम की लाभ कीजिए आते हूँ। बाबा जी है, माता जी है, रंजना भाई त्या परिवार ત્યાં આપ કીજીએ। અને આજ गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र में देखिए हालने मोठे यहाँ की पाऊ बोई वड़ीले आने मोठा ने आप कीजिए। एक विनंती है सुरक्षा कर्मचाऱ्यांना, कृपया हे जे वाहने जाऊन राहिले रोडवर मेहरबानी करून जरा बंद करा। पोलिसांना विनंती आहे, फक्त एवढी ड्यूटी बजावा तुम्ही। थोडासा अडथळा येईल असं दिसत आहे, कृपया जरा दोघा बाजूला उभे राहून जे वाहने बंद करा मेहरबानी करून जरा। हे काही बरोबर दिसत नाही, आपली जबाबदारी पार पाडा तुम्ही। आजच्या प्रसंगी आपण मोठे हे महाशिवरात्रि निमित्ताची श्रद्धा सुमन अर्पित करा हे आले आहे। नेहमीप्रमाणे आप मूळ धर्म सतीपती आरती पूजन या निमित्ताची जे काही आपने हे आप होळी लाखी गया हा तो संदेश ही आत्ता मावे है। काय जास्त टाइम नहीं लेजी, तुम्हा हमने मालूम है उपास है तुम्हा। आणि 12 वाजे आम्ही 12 वाजे आवी आहे की त्या अख्ख्या गोठ्या विचार आमली नाही काही थोडक्या म्हणजे काही बेन गोठ्या आखवले ती आखी नामो केडो पिऊ कार्य जी रूपरेषा है सतीपती आरती पूजन कहा काढी मूळ धर्म स्थापना कहावी त्याच्या कारणे होते खूप मोठे गोठ्या निघणाऱ्या। मुळातच ते अशा महिले पत्न्याने भोळ समाजात हो परिस्थिती वाईट आती, जीव लोक एक इंजने केडो आथो त्या खातुरे आप श्री सती स्वामी गुलाम बाबा या मूल धर्म रचना की आरती पूजन माध्यमा की जे काही बोध दे दो बोध काही आख्या या माध्यमा की या समाजुले महाम जे लावा खातुरे या एक प्रयत्न आथो ते की हैरान जाए तुम आरती आखते हैं, हाने आरती मोड़ी आरती आखते हैं, में खूब मोटे सारे रहस्य भी है। जीव लोग कह की तुम भी आखलो है, आत्मोद्धार कह की वेरी भी आखलो है, परंतु त्या झा महो अभ्यास के खादी में कड़ो है कि प्रथम मुझे हाने आरती में कि आखो धर्माचा कविता है कि आखे धर्माच्या करते जगती आमास रामाने धाडिले। हा धर्म काय भी एक विषय आहे, सत्य अहिंसा दया क्षमा शांती प्रेम हे जे काही गोठे आहे हरे गुण सद्गुण आहे हे धर्मा गोठे आले आणि त्या खातुरे रामाने आमास धाडिले की गुलाम बाबा के रामाने आमास धाडिले त्याल मोकलुलो आपने ना मोके त्याल मोकलुलो आहे की आणि त्या खातुरे राम अवतार छोड़ के विठ्ठल अवतार लिया और विठ्ठल अवतार छोड़ के गुलाम अवतार लिया कि जर कदी आखता वेरी तो साक्षात अवतारी पुरुष गुलाम बाबा होतो है कि त्या एक सिद्धांत है। तर ओते मोठे गोठे या समाजून जागृत करा खातुरे
जीवा के की जोजे महावस जीवा मिला जोजे या हिशोब प्रमाणे त्या या धर्म केडो की ने ई आरती गोठ केली है धर्म काढलो है तो मोठी गोठ है आपो खातर के क्या दाखलो है 28 नाती केले मैंने मूळ धर्म मैं चला रहा हूं की आखे है परंतु इतर समाज अलग केडो त्या हिशोब प्रमाणे ते चालते हैं फक्त आपो होतो समाज है की जीव लगे कि त्या समय मालूम है आज भी हैरान जाए आज भी परिस्थिति बिकट आहे म्हणजे महाजीवा कहते जो इंजर कधी अकेलो खातो त्या धर्म काटेवरी या पलीकडे बिहरी कोट एक आहे का भविष्य में एंड दी आवनारा भविष्य में एंड दी आवनारा या खातुरे आगाय सूचना भविष्य में आखी की डायन मालूम है पहला है कि अकेले है कि म्हणजे अमुक कुणाला है कि डाई है कि आखे 100 वर्ष विजय कार्य जे कार्य वेरी है ते तुमने नेहमी जागता 100 वर्ष विजय जे कार्य वेरी है पण कार्य 100 वर्ष वेरे वो विषय है की में 1937-38 कार्य निघावरी 2037-38 ले ते 100 वर्ष वेते आणि हाती ते 100 वर्ष कालावधी 100 वर्ष पुरे विजय या कार्य जे कार्य वेरी है कि आखलो है आता तुम विचार के आम्ही आज 15 वर्ष 12 वर्ष आज जर 87-88% वेरी कार्य हा तर आम्ही 12 वर्ष समजी चला आपले જ્યારે કદી પરિવર્તન ये सत्ययुग आवा वेरी आय आवे की आखलो ती हा की मी आवे आवणार होय अवतारनी नावे की आणि जर एंडी घटना घडा वेरी ओ परिवर्तन युग आहे जर कधी सत्ययुग जर कधी आवा मागतो वेरी या ई कली माजून काल कठेडे आवी की आखलो होय आया अडे अडे कोडे कोडे में कली म्हणजे पोरा पोरा चावरा चावरा या की बाका या जे बन आहे ने त्याची विचार आहे आखा दुर्गुणची बोरायचे एक आखलो होय ताई झ तू आरती की हा सत्य मार्गा की त्याला हा ही आरतीलीन त्याला हा तवाच्यावलो कतून भविष्य में एकच उपाय आहे फक्त आरतीलीन चालूलो श्रद्धा विश्वास करून जीवा पडणार होय ओ विषय महत्व आहे मी आखलो आहे यार कधी ये परिवर्तन हारो समय मिलणार होय समय आवणार होय आपू भविष्य उज्ज्वल वेनारो कल्याण वेनार होय आज आपू है ही आज जीवते है तुमने जर की वाटतो वेरी का आपू आयुष्य आपू जीवन सफल होना चाहिए ही जर कधी लागतो वेरी का एकच उपाय है बस पूर्ण श्रद्धा की या कार्यारी तिकनी रे बोलो आरती पूजन वात गेली केलो मांस मदिरा बंद की टाकलो आपण आहे खोटा गोगा विषय ठीक है खोटा गोगा मायडा गोगा भी नहीं जोजे व्यसन भी नहीं करा जोजे फक्त काय केलेलो आहे व्यसन मुक्त भी नहीं आरती पूजन लगी गया देव धर्म के करिया देव धर्म म्हणजे या महात्मा में सती स्वामी गुलाम भगवान है सती दगो माता रामदास बाबा है बाबाजी माताजी इंजे है याने ध्यान मनी की तुम चिंतन किया ध्यान किया मनन किया आणि कार्य हरिहार किया तरी 12 वर्ष तुम्हा योगा के जर कधी हारे निघी जाए तो हम जे ले जाए तुम्हा जीव म्हणजे जबी रीत्या कल्याण में न रहे ये देखिए अगले 12 करोड़ टोपा पे एक आरती वालों मिली भविष्य कार्य भी आपका है ये जगह पाठी पे फक्त 1/4 लोकसंख्या शिल्लक रही केडो महात्मा एक 64 करोड़ लोग संख्या म्हणजे जगह पाठी पे रहनारी है तो 33 कोटी जे जनसंख्या लोग ही रहनारा भारत में અને 31 करोड़ लोग है ते विदेशों में रहे की तो एंडी मोठी घटना जर वेरी तो त्या एक आंकड़ो आहे या धरती पे धरणी कंप खूप मोठा वेणार आहे तुमने एक विशेष है मागच्या या 15 दिवसा कालावधी में एक ग्रीस देश आहे फक्त एका आठवडा में 8000 भूकंप हुआ वो भूकंप ये ठीक है नहीं ये अबुए भी वेणार है पाणी भरपूर पडणार आहे केली जगह खूप पाणी पडी केली जगह खूप है म्हणजे दुष्काळ पडी खाने मिले केडल केडो है ने आज भी एक डाया तो एक आखे भाई आए एक चक्कर मानो का तुमने कदाचित तो मिले कि नहीं मिले की भी आखे एंडी परिस्थिति हमें तुम विचार के संतान उठाए आपण संता बीराना जर एंडी परिस्थिति जर आवा मेरी आपने ठीक लगे आज एक आज हारो आपण खाते पीते काही नाही काय वेनारो परंतु त्या शब्द एक है
आखा जगाम फिरी आम्ही ही कुठं आहे म्हणजे ही आम्ही हिशोबले आखलो आहे आणि हाती गोरे गोरे फोटे फोटे कादू कादू निवाडे है वो विषय जी आहे संत गुलाम भगवान है या जर कधी आखलावे आख्या गोठे ती अखेर लिया हाती गोठे का नाही वेणार है हत्या खातूर तुमने अपने बठान जागृत केला खातूर या सतीपती आरती पूजन कार्य आप मूळ धर्म कार्य करता है संत गुलाम बाबा तोडो मोठो उपकार या महात्मा जर कधी वेरी ता आपण कोते भाग्यशाली आहे आणि तो उपकार मना जोजे जो तो बी मना उपकार तो कमी पडणार आहे फक्त एकूच गोठ आहे विश्वासू की रेवलो आरती पूजन वाद वगैरे करूलो वो महत्वा विषय आपले केरा पडणार आहे फक्त सकाळी क्या संध्याकाळी हेनो विषय काय ना तुमने जहां पड़े था जो तो तुमने जमे आज परिस्थिति खूब गंभीर है याकने जो तो जमी तो तुम जर कधी या कार्य हिशोब प्रमाणे मनन चिंतन किया ध्यान किया तर खरंच कल्याण वेणारे किया गोठाय की नाही ते भविष्य आज परिस्थिती हे रे तुम हो जगापाठी जे युद्ध चालू आहे 3-3 वर्ष भारतापाठी युद्ध चला जोते का ई युद्ध बंद नाही वेणारे ही मानव निर्मित संकटे आहे युद्ध ही बंद नाही वेणारे आणि नैसर्गिक आपत्ती ती सुद्धा ना बंद वेणारी ती सुद्धा वाढ वेणारी आहे आज त्याची बेनतीन मोहिना आहे ना का कदाचित तुम हे द्या तो अवकाले पाई आखने तो जर कधी शुरू भी जाए ता वो समुद्र किनारा आखो समुद्र है या भारत जो तो पूर्व भागे पश्चिम भागे दक्षिण भाग है आखे समुद्र किनारे वेरे जोते भी शहरे वेरी जो तो भी एरिया वेरी त्या एरिया पे चक्रीवादळ अमुक नमुक भयंकर पाई ये आम्ही अवकाली पडणार आहे की एकी जागी आखलो आहे जर कधी हे की वेरी काय परिस्थिती वेरी आहे आमच्या परंतु हाची एक गोटे एक आहे का गुलाम बाबा जे की आखे माय बी एके मा खोला जागा गुंडो जे आहे जागो म्हणजे वाचावित आहे त्याने एक उदाहरण साठी आहे एक पुरावा सुद्धा ते आहे की जागे मिली हो एक ग्रह अभ्यास करणारा भविष्य कारवाई की आखे हो या देशात ज्या संकट आवी आखे त्या टाइमाले मध्य प्रदेश भाग राजस्थान भाग आणि गुजरात पूर्व भाग म्हणजे महाराष्ट्र भाग आलो आणि छत्तीसगड वो वाचा येते विचार केला सारखी आहे होती आगाही एक सूचना एक भविष्य जर कधी त्या टायमाला अख्ख्या वेरी आणि तुम्हाला एक खोला होतो जगाय वाचीत हवे अख्ख्या वेरी तर कोणतीही मोठी गोष्ट ते आपण खातुरे एक आशीर्वाद म्हणून त्या ठेवलो आहे तो विचार केलेला सारखी गोष्ट आहे यार का एक एक आपण एकदम बिंदास्त विषय नाही मिले होतो भी अकला वेरी ते भी विषय ही आवे का गोऱ्या गोऱ्या फोटे फोट्यान खादू खादू निवाडे आपण जो चरित्र आहे तो कहनो जो जे ये आत्मपरीक्षण आपण मोठा केरुलो आहे आपने ऑटो मोठो आश्वासन दे दो ऑटो मोठो आशीर्वाद यार तो एक आपण पाई भी क्यों है की ई कुदरत किंदीने खपविले या हिशोब वेनारो प्रत्येका जो कर्म है तो प्रत्येकाला आरशे होतो देखानारो आहे आय कतो भी आखे मैं वही ना के परंतु ही हुमुरा होणारो एनो विषय या कार्य हिशोब प्रमाणे आगला होणारो आहे ताबो भक्त काय केलेलो आहे का आरती पूजन जर कधी आपने आख्या वेरी का या हिशोब प्रमाणे केला तुमने आधी खूप जागला जाऊलो वास्तवेरी त्या मला मी खूप रसे मन या कार्य हिशोब प्रमाणे मन आधी खूप चिंतेनो केला मागता वेरी तर ती मे जेकी दिया आखलो है ओम सोम त्या नामस्मरण किया ओम सोम तुम नामस्मरण के चिंतन किया मनन किया ध्यान तो मिल के डो किया या भी अगला है कि आखलो कि पांची तत्व की बनावर की चंद्र सूर्य की लगा दो जो की गोठ है ये तुम्हारा स्वासु को ठाकली है कि तुमने मागे भी आखलो है कि एक वो विषय कह के आए महोजर कदी या अखो जो है दूध जल कदी आए स्वासु जर कुछ मालूम है ने तो त्रिकाल क्या नहीं मोड़े क्या तुम विचार क्या प्रैक्टिकल की है चले या जो है ने कदिवसा रात्रि वो चंद्र सूर्य दिवसा आखा में चंद्र नाड़ी चालवा पड़े रात्रि सूर्य नाड़ी चालवा पड़े वो विषय है कि या हिशोब प्रमाणे जो कदी जीवतो वेरी सकाळ संध्याकाळी या अभ्यास करतो वेरी
एक हे राज्यात खूप कठीण गोष्ट आहे आणि हे राज्यात खूप सोपी गोष्ट बी आहे. परंतु जो के त्या एक वारी जो कधी या विषय की तुम आत्मसात केलेलो प्रयत्न केयो ताई हारो आहे की ताई या हिशोब प्रमाणे जे कधी येणे तर आखो भविष्य स्वतः भविष्य जाई सके की त्या कुटुंबात भविष्य जाई सके अरे असल्या पसल्या आले पाण्या मोठा डोकी सके की या जगा भविष्य सुद्धा माहित पडे एनो विषय या स्वासु केडवा में या जे की त्या पाच तत्व की आरती म्हणजे शरीरात चंद्र सूर्य की लगा दो चित्त आम्ही चित्त अख्या बसमोर होती म्हणजे या चित्त म्हणजे दुर्गुण वेरी वाईट गुण त्याने बाली टाक त्याला हेण की टाकलो भस्म की टाकलो आणि हारा सद्गुण अपनावणं विषय ते मी आखलो आहे. परंतु ही के आहे तुमने मागे जे की आख्या खूप कठीण आहे की देखा है कठीण पण ते त्याला सोपं लागे तो विषय ज्या त्या प्रत्यक्षम जरूर विषय है हा तो म्हणजे की आकल्या की निष्ठ नाव येतो तर ते हरे गोठिया ये अपने या कार्य निमित्त खूप सारे गोठिया है तो आके आप शब्द को नहीं मानेंगे भूमि पे एक रहने का अधिकार नहीं विचार किया तुम हाँ म्हणजे तुम आप किसी भी ने आखाने यदि तुमने भूमि प्रिया मिले दिए की आत्मवेरी तो कोटी मोठी गोष्ट आहे. आप शब्द म्हणजे काय हिरो ना आहे आप शब्द म्हणजे आत्मतत्वा विषय है जो आत्मा कधी नहीं मानतो आत्मा सो परमात्मा है की आत्मवेरी आणि ते आत्माला नाही आप शब्दाला नहीं मानते वेरी या अर्थ तो ठहरने लायक नहीं कि क्या खुला क्या खतरों में आप शब्दों को नहीं मानेंगे उसे भूमि पे रहने का अधिकार नहीं. मोटी मोटी गोष्टी या लकड़ों के लिए आप जे के लेते भाई आई रंजनपुर में जन्माला लो और आप भिलकड़वा मालो नाखी नहीं कड़ो नहीं की त्या डायरेक्ट आके मैं आख्याई नाखी के लिए मैंने मूल धर्म नहीं चला रहा हूँ कि ये आपको लोग ठिकाणों नहीं वेरी कतो दुर्भाग्य आपको समाज वेरी आणि आपण समाज हाती ही देखी सोडीन काय बी भटकूत फिरतरी को वाचावी तो वाचावी केडो नहीं वाचावी आपण पहिला आपण जे शरीर आहे आपण घट आहे ज्याले फेरा पडणार आहे आपण चरित्र उतरावा पडणार आहे वो विषय में या जीव उद्धार जर केरा है तो भीरो ने उद्धार के अपने स्वतः केरा पड़ी गुरु वे बाको वे भगवान भी वेरी फक्त तो मार्गदर्शन के है स्वतः ज्या जीव आहे त्या उद्धार केला त्यानं त्या कष्ट केला पडणारा विषय हिमे आखलो आहे की आजच्या प्रसंगी हे जे काही गोष्टी आखुलं सारखे रे ते संदेश म्हणून आहे खूप मोठे आहे खूप खरंच खूप मोठे आहे एक एक शब्द एक एक अक्षर एक एक वाक्य या कार्य अनुषंगाची जो काय हानी आरती आहे मोठी आरती माखलोंगे आखी टाकलो आहे तीन तरी काय बोध आहे बोध आखलो ती खूप मोठे गोष्टी आहे तर या उन्हाळा कतो घेणार तुम जतो तुम विचार किया ततो त्या खोलवर आहे या केडो निघतो जरा निष्कर्ष निघतो जे आहे की परंतु किंदी तुम ज्या मनन चिंतन के आता या कार्य या अभ्यास के आता एक ही गोष्ट आहे परंतु ठीक काय केलं आहे आपले की आपू काय खेतीवाडी वाले आहे संसारी माय आहे की हाथी वेगी वेले आरती केलो वाती वेले आरती केले बोलो काम धंदा लागलो विशेष म्हणजे जेव्हा एक भौतिक बिडाराम आहे म्हणजे डेडी बिडाराम माहू जाको आहे आता मग कल्याण वेरानी जो विषय ना हे ते समजतो आणि शेवटी काय एखाद्या टायमाला ती व्याख्या माहू काय आम्ही काय केलेलो आहे काय पण मोय जाऊलो विषय बी माहू आखले परंतु नरदेह श्रीवेरी पुरुष नरदेह या अख्खा विश्व फक्त माहो हेंडो आहे त्या यालू जे अख्ख्या गोठ्या केरुलो आणि अखो केडो केरुलो या इन की सके है कारण त्या मन आहे बुद्धी आहे विवेक आहे या अधोरती या जर कधी महा ठरविले तो तर या जगा पाठी पे स्वर्ग लावी सके है या जर ठरविले तो तर नरक बोलावी सके जे की तुमने 3 वर्ष अगोदरचे युद्ध चालू आहे ने तर ते माहे घेंडेवेरी त्या दुष्ट पर्वती घेंडेवेरी ते युद्ध बंद ना वीरे आणि या परिणाम खाचो भविष्यामध्ये की येणार आहे का इंज माहे या देशून सुद्धा आवणारे मोठे मोठे शस्त्रे असरे वे ते टाकी देणारे हेंड विषय परंतु या आता बठा संकटों में कुदरती संकटे मानव निर्मित संकट या युद्धा हिशो प्रमाणे जे काय घटना घडी ती में वाचावलो या एक आखलो एक जो केटो मा भक्त वेरी जो मा नाम स्मरण केतो वेरी ध्यान केतो वेरी आरती केतो वेरी ततिया मालूम भी ने धोको ज्या जे ओतिया या विषय या आश्वासन आहे की ता ओतो
जायने जागृत रहीने आपण जीवांचो जो विषय आहे भूतकाळમાં जीव हा भविष्य बी विचाરમાં પેલો વર્તમાન હેન્ડો જીવા आय काय चुकू का आय केटा त्रास घेऊ का मासे काय चुकवी का मासे केटा मन दुखाय का हेडा विषय है ये आत्मपरीक्षण करेलो गोठे आहे ये आपने प्रत्येकाला केलेलो गरज आहे जो केडो सावधानी की जागरूकता की विचार येतो वेरी तर त्या मोठा कल्याण येणार आहे परंतु ते की त्या जो चरित्र आहे तो मुद्रा पडणार आहे कोली चाला पडणार आहे बाई माऊमी तेंडो जे या पतिदेवी तेंडो जे म्हणजे सतीपती आरती आखली त्या मेनी त्या हिशोब प्रमाणे आरती जाणी जो विषय में की आहे की जर कधी बाई हारी वाक हुई आरती के तेवेरी ने तिको वालो काय भी कहतो इकडे तिकडे ते तो काय ही आरती पूजन व्यवहार नाही आलो की सिद्ध आहे की तर बाई माहून जर कधी होतो केडो कहतो वेरी त्या भी बाई ती बायू या को वाला कदर केरांगे जी वो मार्ग म्हणजे चुली देखी या अवतारी पुरुष आपले जर हितल्या वेरी तर कोती मोठी गोष्ट आहे की तू काही माझ्या ने हा काही देते की हो रिया सकाळ संध्याकाळ आरती किया काम धंधा लागी जा श्रद्धा विश्वास की जीवा खोटे मागो गए हैं ये विषय की है ये में आखला है तर आपने आजच्या प्रसंगी ही आम्हा एक जबाबदारी जे की आपले एक बेन गोठ्या दया संध आम्हा गोठ्याने आखली ए मा खाजगी खिचा मेरे गोठ्याने आवे ए या महापुरुष गोठ्या एक या कार्य गोठ्या तुमने आखा आले जे की प्रेरणा मिली जे की बुद्धी शुची या हिशोब प्रमाणे जे की प्रेरणा देती त्या हिशोब प्रमाणे तुमने जे बेन गोठ्या ही आख्या हार्या लाग्या तर त्या अवलंब केल्या अनुकरण केल्या अन्यथा ती काय केल्या तुम्हा हिशोब प्रमाणे तुमरे जे की आम्ही मान आखुलो अथवा माई आखी दे दो तुम उनाइले दो जे की त्या टाइमाले गुलाम बाबा आखतलो संजीव बाबा लेखतलो की ता एक अक्षर भी चुकी जाओ की आखे मास्टर तू भोगा पड़ी की आम्ही आम्हा हिशोब प्रमाणे मेन गोठे आखी दे दिया की त्या हिशोब प्रमाणे आखी तुम उनाइले दो की तुम्हारा नहीं चाली थी तो या जो कर्मा फल है तो तुमने मिलना रहे मान्य मिली थी हमने जे की आख्या होती भाई तुम बेन गोठ्या संदेश म्हणून देजा तामू त्या देवलो प्रयत्न केता जे की प्रेरणा मिले ते देता तुम भी उनाइले तो हारी गोठा है परंतु प्रत्यक्ष अमलामला उलो होता गोठा है आणि अमलामले उलो सादी गोठ नहीं मिले प्रत्यक्ष कृति में उतुलो उतावलो काही साधी गोठ नहीं मिले आणि ई आपले की लगे खूप कठीण गोठ आहे परंतु आपण जर ली त्याला खूप सोपी गोठ आहे होतो काय या म्हणूले मारा पडे समोर काय चाली रे हो जर कधी आपने ने पोटे ते भी आपने त्याले जी माइंड रिया पडे वो विषय या भक्ति मार्ग या अध्यात्म केडवा या आरती पूजन केडवा मातलो आहे की त्या हिशोब प्रमाणे तुम गोठे उना ते हारी खरी गोठ है परंतु ली चालू नो महत्व विषय वो तुम ली चला है कि तुम्हा कल्याण वेनारो तुम्हा कुटुंब कबिला कल्याण वेरी तुम्हा जीवा उद्धार वेनारो आत्म कल्याण भी जाए गोठे में है की ता प्रत्यक्ष जे की माडो खादेन डेट आहे वो विषय है फक्त माडो हट्टी जा काही डेट ना ताराती प्रत्यक्ष कृती केरा पुढे महत्व विषय है एगो बीमार है औषध रे खदन औषध एक जाग करो तो त्या ती बीमारी नहीं जाए औषध आखो औषध खादो वो विषय जर कधी खादो खा त्या परिणाम येणार आखल्याने औषध आखला की त्या बीमारी ना दुर्वेती हे जे काही गोठ्या हे भक्ती केडवा भाई या जीवनाम उतावा पडते हा अनुकरण केरा पडते स्वतः त्या व्यवहार लावा पडे महा एनो विषय आखा खातुरे ही कार्य मूळ धर्म स्थापनावी गुलाम बाबा चालव्यो और हाथी अपने हैं आज अपने बाबा जी है माता जी है रंजना भाई अपने या होता मोठा आप मूळ धर्म या चाळवा तुलेरी अपने संरक्षण देवलो जी गोठ है तखो मोठी या रंजनपुर एक पवित्र भूमि आकली है इसको लक्षम ले जा ही हा पवित्र भूमि ही संत महात्मा चरण धूली ही केटवा वेलो है नसमस्तक हुआ तो विषय है ये कायदे रीत्या विषय नहीं परंतु पवित्र भूमि है ये महत्व है भविष्य में काही अक्का नहीं आवी तुमने ये काय घडे की
आज सावधी म्हणजे कधीही आम्ही आपण जर नतमस्तक येतात आपण कथा भाग्यशाली आहे आणि त्या खातर या वडीला उपकार माने तो कमी जाय आणि एकी आजच्या प्रसंगी होतो જ એકા દિન ગોઠ્યા ખુલાતે તે માયા આખ્યા અમે આપણે બોઠાને યાકી બોઈને વડીલોને હાન બોઠાને અહીં નતમસ્તક લઈને આપકી જે આખું અને રજા લઈને આપકી